विवाह संस्था का महत्व बनाए रखने और तलाक की दर कम करने के लिए महाराष्ट्र राज्य महिला आयोग अब विवाह पूर्व परामर्श केंद्रों पर ध्यान केंद्रित करेगा। नागपुर में महिला आयोग आपके द्वार पहल के तहत हुई जन सुनवाई में अध्यक्ष रूपाली चाकणकर ने यह जानकारी दी। जन सुनवाई में 68 शिकायतें दर्ज हुई, जिनमें अधिकतर पारिवारिक थी। चाकणकर ने कहा, इस कार्यक्रम से ग्रामीण महिलाओं को मुंबई जाने की परेशानी से राहत मिली है। आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, आमच्या पुण्यामध्ये आहेत आणि याच्यासाठी आम्ही शासनाकडे शिफारस करतोय। खरं तर अशा आतापर्यंत आपल्याकडे ती संकल्पना नव्हती आणि या संकल्पनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय ते पाहता लक्षात येतं की सोशल मीडियाचा वाढता वापर, इंटरनेटचा वाढता वापर आणि कमी झालेला संवाद आणि या स्पर्धेच्या जगामध्ये पती पत्नी दोघंही कुठे ना कुठे कामाच्या निमित्तानं असताना अगदी 2-2 महिन्यामध्ये सुद्धा घटस्फोटाचं प्रमाण, कालही माझ्याकडे काही कुटुंब आले होते की 2-3 महिन्यामध्ये लग्न होऊन त्यांना घटस्फोट हवेत, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। शेवटी कुटुंब संस्था टिकवत असताना लग्न संस्था, लग्न विवाह या सगळ्या पद्धतीने आपण जात असताना त्यांना लग्नाच्या अगोदर पती पत्नीची जबाबदारी काय, घरच्यांची जबाबदारी काय आणि जर आपण घेतलेली जबाबदारी पेलू शकत नसेल तर कायदा कशा पद्धतीने त्यांना मदत करू शकतो याची सगळी माहिती ही प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये देतो। त्याच्यामुळे 10 आता प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत, पण एक चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे आमचे प्रोटेक्शन ऑफिसर असतील, जिमोबा असतील, या विधी सेवा प्राधिकरण असेल, यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर सुरू केले आणि प्री मॅरेज काउन्सिलिंगचं सर्टिफिकेट असल्याशिवाय कार्यालय बुक होऊ नये, त्यांना विवाहाचं कोणतीही परवानगी मिळू नये किंवा इतर यंत्रणा मिळू नयेत, अशा पद्धतीने शक्यतो आमचा प्रयत्न आहे की प्री मॅरेज काउन्सिलिंग हे कंपल्सरी जर केलं तर फार मोठ्या प्रमाणात त्याचा फरक पडतो। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।